बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट करण्याच्या प्रयत्नात पहिल्या स्लिपमध्ये शतरक्षकाकडून चूक झालेली. बॉल निसटला होता हातामधून. तर सिंहगड लॉयन्सला आपण बघतो ऑन स्क्रीन वरती यादीचा एक मोठा विजय प्राप्त करणारे हे स्क्वॉड आहे. जबरदस्त नॉक, 6 मध्ये 10 सेव्ह करणारे निलेश कांचन मॅन ऑफ द मॅच. 6 धावा धावपलकीवरती पहिले 2 चेंडू समोर टाकून झालेले आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक सचिन बडेकर. बॉलिंग ट्रॅक वरती लोहगड काल एक मोठा विजय टीमकडे राहिलाय. चेंडू आपण पाहिलं समोर सोडून देण्याच्या प्रयत्नात. तर एक धाव पळूनही तिकडे पूर्ण होते. एक धाव पळून पूर्ण केली जाईल. व्हाईट बॉलचा कॉल आपण पाहतो पंचांकडून. 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावेनं धावपलकीवरती 8 धावा. 8 धावा धावपलकीवरती. एक नवीन मॉडेल आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुढे आणण्याचं काम करावं लागणार आहे. पॅटर्न महत्वाचा राहील. एक शेड्यूल आपण पाहतो किंवा एक टीम वर्क, एक प्लॅन तो मैदानावरती तो घेऊन पुढे जाण्याचं काम करायचंय टीम. फर्स्ट स्लिपमध्ये हा चेंडू लेग बायचा कॉल पंचांकडून. लेग बायच्या एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती 9 धावा 3 चेंडू आतापर्यंत पुढे टाकून झालेले आहेत. तो एक गेम प्लॅन किंवा एक वेगळा रिदम आपण पाहाल. आपल्या भारतीय संघाचा प्रवास सुद्धा या सीझनला कसा राहिला यावरती आपण चर्चा केली होती, बोललो होतो. कारण विश्वविजेता भेटू यावेळेस पुढे पुन्हा एकदा एक चांगलं कलेक्शन तिकडे. 1 धाव त्या चेंडूवरती प्राप्त होते. एका सिंगलच्या मदतीने धावपलक दुहेरी अंकामध्ये जाईल. धावपलकीवरती 10 धावांचा आकडा आहे. त्यामुळं सलग आपण पाहतो मैदानावरती तुम्हाला काही प्रीमियर लीगचे सामने खेळायचे. रोज मॅचसाठी तुम्हाला पुढे यायचंय आणि प्रत्येक मॅचसाठी आपण पाहतो तुम्हाला एक नवीन मॉडेल किंवा एक नवीन प्लॅन आतमध्ये आणावा लागेल. बॉल आपल्या बॅटनं स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय आणि बॉल जाईल एक बाउन्स घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. इंडस्ट्रीतलं हे जुनं जाणतं आणि मोठं नाव आहे. पहिल्या षटकासाठी आपण पाहतो पुढे त्यांना आणलाय. 14 धावा या पहिल्या षटकामध्ये. समोर पुरंदर फायटर विशाल गायकवाड च्या बॅटमधून आलेला एक मोठा नॉक. बॉल यावेळेस पुन्हा एकदा वेट केलाय आणि बॉल पुन्हा पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. 4 रन. एक षटकाचा खेळ समोर टाकून झाला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती येते 18 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक थोडंसं मागणं आपण पाहतो साबित होताना दिसलेलं आहे. 18 धावा धावपलकीवरती येत आणि पहिल्या षटकाचा खेळ समोर संपला. आपण विचार करत होतो की तुमच्याकडे मॉडेल आणि त्यानंतर तुमचा गेम पॅटर्न तुम्ही कसा ठेवता. T20 क्रिकेटचा स्वभाव नेहमीच आपण बघितला होता, अनिश्चित राहिलेला आहे. मात्र हा असा फॉर्मॅट आहे जिथे एका दिवसाची खराब फलंदाजी किंवा एका षटकाची खराब गोलंदाजी संपूर्ण चित्र बदलते आणि त्यामुळेच आपण बघितलं होतं की T20 मध्ये सातत्याने वर्चस्व राखणं अत्यंत कठीण आहे. मात्र आपल्या भारतीय टीमचा गेल्या 2 वर्षाचा परफॉर्मन्स तुम्ही बघा आणि त्यांनी त्या धारणेला दिलेलं आव्हान तुम्ही बघा. 2024 साली ज्यावेळेस भारतानं बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला होता, त्या विजयाला अनेक तज्ज्ञांनी भारतीय T20 क्रिकेटची एक नवी सुरुवात असं म्हटलं होतं. गिरीश पवार बॅटनं चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. बॉलिंग मार्कवरती सिद्धेश शिंदे. आता तुम्ही बघाल खरी कहाणी ही 2 वर्षानंतर लिहिली गेली. तुमचा पॅटर्न किंवा आपल्या भारतीय टीमने केलेले बदल 2026 मध्ये ज्यावेळेस अहमदाबादमध्ये आपण बघितलं गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय संघानं ज्यावेळेस न्यूझीलंडला 96 धावांनी हरवून सलग दुसरा T20 विश्वचषक जिंकला. गिरीश पवार फाईन लेग फोडतोय. धावा गोळा होतील 6. षटकार.
24 धावा धावपलकीवरती गिरीश पवार, विशाल गायकवाड हे दोन सलामीवीर आपण पाहतो मैदानावरती. सिद्धेश शिंदेला या षटकासाठी पुढे आणण्याचा निर्णय संघनायकाचा. यावेळेस समोर पंचांकडून सांगितलं जातं हा स्वेअर आहे. हे दुसरा T20 विश्वचषक आपण जिंकला. विश्वचषक वाचवणारा आणि तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणारा भारत हा पहिला देश ठरला. पण या दोन ट्रॉफींपेक्षाही मोठी कहाणी राहिली की भारताने गेल्या 2 वर्षात T20 क्रिकेटमध्ये अशी प्रणाली जी सिस्टीम तयार केली ज्यात विजय कोणत्याही एका खेळाडूवरती एका सामन्यावरती अवलंबून नसतो हे भारतीय टीमनं दाखवून दिलं. आणि हा संघ प्रयोग करत राहिला जो आपला भारतीय टीम. हल्ली तुम्हाला क्रिकेट ज्यावेळेस खेळायचं त्यावेळेस तुम्ही बघाल एका खेळाडू भोवती तुम्हाला नाही अर्थात तो विचार करावा लागत. हा बॉल कव्हर मध्ये हा चेंडू, चांगलं कलेक्शन तिथे बघितलंय. स्टॉप चांगला बघितला, धाव तिकडे मिळत नाही. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपलकीवरती. एक सिस्टीम तयार करताना आपला भारतीय संघ बघायला मिळाला ज्यात तुम्ही बघाल विजय कोणत्याही एका खेळाडूवरती किंवा एका सामन्यावरती अवलंबून नसतो हा प्रयोग संघाने दाखवला. आणि प्रत्येक मालिकेमध्ये खेळाडू बदलतो, रणनीती बदलते, पण विजयाचा नमुना पॅटर्न बदलत नाही. हे या संघाकडून आपल्या भारतीय टीमकडून शिकायला मिळालं. डाऊन द ग्राउंड आपण बघू हा चेंडू लॉग ऑफ पुढे. एक सिंगल धाव त्या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. 26 ऑन बोर्ड. आणि यामुळेच आज क्रिकेट जगामध्ये आता असं म्हटलं जातं की टीम इंडिया ही T20 क्रिकेटमधली नवी महासत्ता बनली जाऊ शकते. भारत ICC क्रमावरती सुद्धा जगातला नंबर 1 संघ आहे, पण इतिहासातील सर्वात महान संघ बनण्यासाठी हे वर्चस्व अनेक वर्ष टिकून ठेवावं लागेल. 26 धावा धावपलकीवरती आहेत. $26 ऑन बोर्ड. रोहन गर्दडे इथे आमच्या बरोबर आहे. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला मोठा स्टार हे दौंड किशान इथे आमच्या बरोबरीत. आपलं रोहन स्वागत या स्पर्धेमध्ये. अभिजित बनसोडे इथे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. युवराज बिर्याणीचे सर्वा धावा आपण पाहतो पुढे. चुका आपण पाहाल थोड्याशा क्षेत्रक्षणामध्ये आता दिसला. षटक क्रमांक 2चा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपल्यानंतर धावपलकीवरती 28 ऑन बोर्ड. 28 धावा धावपलकीवरती 2 षटकांचा खेळ टीम आतापर्यंत आपण टाकून पूर्ण केलेला आहे. तिसऱ्या षटकासाठी आता पुढे यायचंय आणि तिसऱ्या षटकासाठी बघायचं आता बॉलिंग ट्रॅकवरती पुढे कोणाला आणण्याचं काम केलं जात आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावपलकीवरती मॅच ऑन आहे. आपण चर्चा करत होतो तुमचा पॅटर्न मात्र तो कायम राहतो आणि तो पॅटर्न तुम्हाला इकडेही ठेवायचा आहे. सातत्यपूर्ण नमुना तुम्हाला ठेवावा लागतो. तुम्ही बघा हल्लीचं क्रिकेट हे नावापेक्षा कामगिरीवरती जास्त लक्ष देत आहे आणि हल्ली तो पॅटर्न सुद्धा तुम्ही बघा लाभवला जातोय. कठोर आणि स्मार्ट निर्णय घ्यावे लागतात. या विश्वविजेता भारताच्या संघामध्ये सुद्धा आपण पाहतो व्यवस्थापनाने घेतलेले कठोर निर्णय. कारण 2024च्या विजयानंतर जेव्हा रोहित आणि विराट सारखे दिग्गज खेळाडू बाजूला झाले तेव्हा एक पोकळी निर्माण होईल असं वाटलं होतं. मात्र संघ व्यवस्थापनानं नावाऐवजी फॉर्म आणि प्रभावाला अधिक प्राधान्य दिलं आणि हल्ली टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुम्ही बघा नावाऐवजी तुमचा फॉर्म मॅटर करतो. गिरीश पवार साठी षटक क्रमांक 3 सचिन बडेकर यांना पुढे आणलंय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ओपनिंग भागीदारी या 2 खेळाडूंमध्ये पुढे. 29 धावा धावपलकीवरती 2.2 षटकांचा खेळ आणि कर्णधार पदाचे दावेदार मानले जात असलेल्या गिलला 2026च्या विश्वचषकाच्या संघातून बाहेर ठेवणं हे दर्शवतं की संघ आता टॅक्टिकल फिट आणि स्ट्राईक रेटला अधिक महत्त्व देतं. प्रीमियर लीग ज्यावेळेस तुम्ही खेळता ना त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते, अभ्यास करावा लागतो. गिलच्या जागी सॅमसनला आणलं. ईशानच्या फॉर्मची दखल घेणं याचा पुरावा आहे की विश्वचषकात जेव्हा टॉप ऑर्डर्स मधले 3 डावखुरे फलंदाज प्रभावी ठरत नव्हते तेव्हा संजूला परत आणलं हे संघासाठी किफायतशीर बाब ठरली. आज 18 टीमचा आपण पाहतो. अर्थात टीमला 18 खेळाडू टीमकडे आहेत. 18 खेळाडूंचा स्क्वॉड आहे. रणनीती ज्यावेळेस तुम्ही बनवणार आहात त्यावेळेस आपण पाहतो सगळ्या टीमचा अभ्यास आणि ज्यावेळेस आतापर्यंत काही सामने तुम्ही खेळलेले आहात त्या टीम परफॉर्मन्स वरती लक्ष द्यावं लागेल आणि त्यानंतर त्या टीम परफॉर्मन्स वरती मॅटर करेल तुम्ही पुढे प्लेइंग 11 कशी आणणार आहे. फुल टॉस
आणि बॅटनं फाईन लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील, मात्र उशीर झालाय आणि धावा येतील त्या 4 चौकार. तेहतीस धावा धावपलकीवरती पुढे आहेत. 33 धावांचा आकडा धावपलकीवरती 2.4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे आणि 2.4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 आहेत. तर विजयाचं कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत किंवा धावपलकीचं जे टार्गेट आपण पाहतो प्रतिस्पर्धेच्या पुढे मांडायचं आहे त्यासाठीचा प्लॅन तयार करते टीम. बॉल उडवला होता यावेळेस उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक दूर आहे थोडेसे, तोपर्यंत काही धावा तिकडे पळून पूर्ण केल्या जातील. 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या बरोबरी धावपलकीवरती 35 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती पुढे आहे. 35 ऑन बोर्ड, 35 धावा धावपलक. 2.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 35 आहे. विदाउट लॉस आतापर्यंत कोणताही खेळाडू आपण पाल पुढे बाद नाहीये. हा बॉल पुन्हा एकदा समोर बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात गेले होते. 3 ओव्हर्सची समाप्ती होते. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक दाखवतोय तो 35 धावा. 35 ऑन बोर्ड. तीन ओव्हर 35 धावा. ड्रिंक्स ब्रेक होणार आहे. पस्तीस धावा धावपलकीवरती पुढे. मॅच पुन्हा एकदा सुरू झालेली अथर्वकड बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 साठी रायझिंग स्टार, अपकमिंग रायझिंग स्टार नाही, हा रायझिंग स्टार झाला असा हा अथर्वकड. या खेळाडूला चर्चेत राहिलेला आपण बघितलाय कायम आणि आज पुन्हा एकदा या मोठ्या टीम साठी पुढे तो खेळतोय. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये या गावाचं नाव त्यानं मोठं केलं, रोशन केलं अथर्वकड. त्या दिवशी हाच अथर्वकड साताऱ्यामध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट
फलटणचं गाव, फलटण तालुका गाजून आलेला खेळाडू हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या संघाकडून ओपनिंग बॅटिंग करणारा खेळाडू आहे आणि बेस्ट ऑलराऊंडर असं अथर्व टीम मध्ये असणं ही मोठी गोष्ट आहे. आणि खूप कमी वयामध्ये आपण पाहतो आज टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती पुढे हा खेळाडू ऑल इंडिया ओपनसाठी खेळणं, रोहित खरास सारखा खेळाडू, सुशांत गायकवाड सारखा खेळाडू, महेश नानगुडे सारखा खेळाडू, डावखुरे हाताचे असणारे रथी महारथी असताना सुद्धा अथर्व कडला ओपनिंग बॅटिंगला पुढे आणणं म्हणजे तुम्ही विचार करू शकता या खेळाडूची प्रतिभा काय मोठी आहे. पहिला धक्का गिरीश पवारला क्लीन बॉल करून टाकलाय अथर्व कड. तीन 3.4 षटकांचा खेळ, 37 धावा धावपलकीवरती एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये अथर्व कडला चौथ्या षटकासाठी पुढे आणण्याचा निर्णय. अडोतीस धावा धावपलकीवरती आहेत. 3.5 खेळ. अथर्व कडनं या षटकामध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमला सावरण्याचं काम केलं आणि 4 षटकामध्ये आता समोर आपण पाहतो धावपलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. पहिल्या 3 षटकामध्ये धावपलकीची वाढती धावसंख्या बघता चौथ्या षटकामध्ये अथर्व कडला पुढे आणण्याचा निर्णय संघनायकाचा अत्यंत उपयुक्त राहिला. कारण कुठेतरी ती भागीदारी तयार होती. ती भागीदारी ब्रेक करण्याचं काम पुढे. बॅटिंग पॉवर प्लेचा डिसिजन पुढे. थर्टी 39 धावा धावपलकीवरती 4 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. एकोणचाळीस धावांचा आकडा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 ऑन बोर्ड. 5व्या षटकासाठी पुढे मोहम्मद अन्सारी. अली अन्सारी बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. फुल टॉस आलाय. फुल टॉस बॉल आणि समोर आपण बघाल पुढे धावा या चेंडूवरती 2 आलेत. या 2 धावेच्या बरोबरीत धावपलकीवरती 41 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकाचा खेळ समोर आहे.
बॉल यावेळेस पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर. चेंडू गेलाय निघून सीमा. सॉरी बॉलिंग ट्रॅक वरती 5व्या षटकाचा खेळ. 45 धावांचा आकडा. पंचेचाळीस धावा धावपलकीवरती पुढे. धावपलकीचा खेळ पुन्हा एकदा समोर आणण्याचं काम केलं जात आहे. 4.4 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालेला आहे. 46 धावा धावपलकीवरती. मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. आपण पाहतो हा सामना खूप महत्वाचा. अथर्व कडला पुढे आणलं आणि त्यानंतर एक यश आपण पाहतो अथर्व कडकडे. हा बॉल यावेळेस स्टंपला हिट करतोय चेंडू. क्लीन बोल्ट आणि हा दुसरा धक्का चेतन बाद. पाहतो मिळालेला एक मोठा यश. दुसरा धक्का देऊन टाकलेला टीमला. 46 ऑन बोर्ड. 46 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 46 धावांचा आकडा आहे. 4.5 षटकांचा खेळ समोर आतापर्यंत टाकून झालेला आहे. सेहेचाळीस धावा धावपलकीवरती पुढे. अखिलेश कांचन यांच्यासाठी शंभो डेव्हलपर्स यांकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 3000 रुपयांचं बक्षीस आहे. तोच अखिलेश ऑन स्ट्राईक येईन. तर समोर अली अन्सारी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल उडवण्याचं काम. शतरक्षक अथर्व कड असावा तिकडे. अखिलेश कांचनची बॅट अजून दिसली नाही. बॅटिंग दिसली नाही काल पण आणि आज पण. अखिलेश कांचन 0 बाद. (46 ऑन बोर्ड). 46 धावा धावपलकीवरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. 6व्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण बघाल पुढे. अथर्व कड या आधीच्या षटकामध्ये 4 धावा खर्च करत 1 विकेट आपल्याकडे घेणारा खेळाडू. 46 आतापर्यंत पुढे.
46 ऑन बोर्ड, 46 धावा धावपलकीवरती 5 षटक झाल्यानंतर षटक क्रमांक आपण पाल पुढे सुरू झालेला आहे आणि मॅच आपण पाहतो दोन्ही संघांसाठीचा आता एक महत्वाचा निर्णायक सामना. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी आलेली पुढे टीम आहे. फोर्टी 47 पूर्ण आहेत. अथर्वकड, पृथ्वीराज कांबळेला आपण पाहिलं ऑन स्ट्राईक एनला आता समोर. हो अथर्वकड, क्लीन बोल्ड. सहावं षटक 52 धावा. धावपलकीवरती. हो बॉल मारलाय स्टंपला. अली अन्सारी अचूक नेम साधलाय. नवीन फलंदाज मध्ये
कोण आहे नवीन? बावन्न धावांवरती 5 धक्के टीमला, तर षटक क्रमांक 7 ला पुढे सुरुवात होईल. आणि विशाल गायकवाड ऑन स्ट्राईक. अली अन्सारी 7व्या षटकाला आपण पाहतो पुढे टाकण्यासाठी. आधीच्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं लोहगडची ताकद किती मोठी दिसली होती. युवा उद्योजक मिरिंद्र कांचन यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. लॉग ऑफ डाऊन दी बॉल. बॉल यावेळेस धर्मेंद्र मोनू बडेकर. षटकार. त्यांच्या प्लेइंग 11 लिस्ट तिकडे असणं आवश्यक आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या प्लेइंग 11 लिस्ट सबमिट करत नाही तुमचा टॉस होणार नाही. त्यासाठी तुमच्या प्लेइंग 11 लिस्ट आपल्याला सबमिट कराव्या लागतील. त्यानंतर आम्ही टॉस कडे जाऊ. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. ओहो, मिसअंडरस्टँडिंग आहे. कॉलिंग खराब आहे आणि धाव कदाचित ही होऊ शकली असती का, मात्र त्यावरती चर्चा नंतर होईल. मोनू बडेकर बादून माघारी जातील. मध्ये अली अन्सारी बॉल कव्हर मध्ये हा चेंडू. साठ धावा धावपलकीवरती. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 आहेत. अली अन्सारी एक षटकार या ओव्हरमध्ये पुढे दिसला, मात्र पुन्हा एकदा एक चांगला खेळ. एक चेंडू या षटकातला टाकायचा आहे. 2 षटकातच त्याचा स्पेल आतापर्यंत, मात्र त्याने बघा 11 चेंडू मध्ये फक्त 15 दिलेत, म्हणजे त्याचा स्पेल सुद्धा उत्तम राहिलाय. बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. पाठीमागे क्षेत्ररक्षकांकडून आपण पाहतो चुकांवरती चुका होत आहेत. थोडेसे फंबल्स पुढे दिसत आहेत.
आणि त्यानंतर आपण पाहतो तिथे काही धावा संघासाठी पुढे पंचाने दिलाय कॉल. 7 ओव्हर कंप्लीट आहेत, 62 पूर्ण आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरी शिलरत्न आपल्या बरोबरीत आहे. यानंतरच्या मॅचसाठी आपण पाहतो आपल्या बरोबर इथे जॉईन होतील. 62 ऑन बोर्ड, 62 धावा धावपलकीवरती. शेवटचे 6 बॉल टाकतील किरण खेडेकर. के किरण खेडेकर यांना शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी पुढे आणण्याचं काम. 62 प्लेइंग 11 लिस्ट सबमिट करा टीम. प्रतापगड आणि मल्हारगड दोन्ही टीम कॅप्टनना विनंती आहे, शिलरत्नकडे आपल्या प्लेइंग 11 लिस्ट सबमिट करा तुम्ही. बॉल समोर लॉग ऑफ मध्ये आली येथील पुढे. सुरुवातीला धावा गोळा केल्या होत्या. गिरीश पवार पुढे दिसला होता आपल्या टीम साठी खेळताना. त्या खेळाडू बरोबरीत आपला त्याचा साथीदार विशाल गायकवाड. या दोघांमध्ये भागीदारी मोठी राहिली, मात्र ती भागीदारी तुटली आणि त्यानंतर परिस्थिती बदलली. आणि हा 8वा खेळाडू बाद आहे, पंचाने सांगून टाकलं. 8वा खेळाडू माघारी. त्रेसष्ट धावा धावपलकीवरती. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू के स्लोअर वन के पायशीर राहिलाय. 3 चेंडू ने टाकून घेतले आणि या 3 चेंडू मध्ये त्यानं धावा आपण पाहतो फक्त 1 दिलेले. या शेवटच्या षटकामध्ये सुद्धा तुम्ही बघा आतापर्यंतचे आधीचे जे स्पेल होते, अथर्व कडचे 12 चेंडू, अली अन्सारीचे 12 चेंडू, यामध्ये फरक पडला. यामध्ये मॅच मध्ये तो खेळ बदलून गेला. बॉल यावेळेस के वरती फायर केला. के वरती आक्रमण आहे. बॉल सर गॅलरी मध्ये, प्रेक्षक गॅलरीला. 6 धावा. एकोणसत्तर धावा धावपलकीवरती पुढे पूर्ण झालेला खेळ. 69 धावांचा धाव बॉल. बॉल यावेळेस पुन्हा थोडासा गती परिवर्तनच करत टाकण्याच्या प्रयत्नात गेले होते. व्हाईट बॉलचा कॉल पंचांकडून सांगण्यात आलेला आहे. 2 झालेत. 71 धावा धावपलकीवरती पूर्ण आहेत. 71 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 8 विकेट. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. रिव्ह्यू फिल्डिंग टीम. वाईट चेक केला जाईल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन वाईट चेंडूचा आहे. इट्स अ वाईट बो. 71 धावा धावपलकीवरती. 71 ऑन बोर्ड. 71 पूर्ण आहेत. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 71 धावा. के पुन्हा एकदा केचं कमबॅक.
71 धावा धावपलक्यावरती पुरंदर. थोडस रोखलंय आपण पाहतो टीमला एक माफक धावांवरती रोखण्याचं काम. धावा मिळाल्या 2. 8 ओव्हरचा खेळ संपला आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 73 धावा धावपलक्यावरती बनवण्यात आले. ₹100 पारितोषिक.
सन्माननीय मिलिंद्रजी कांचन सरांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही यानंतर पुढे त्यांच्या शुभ हस्ते कव्हर करतो आहे. आम्ही त्यांना विनंती करतो की सर आपण टॉस साठी या आणि दोन्ही टीम कॅप्टन आपण या टॉस साठी प्रेझेंट राहा. 48 चेंडूमध्ये 74 धावांची आवश्यकता. 9.25 रिक्वायर रन रेट. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्क वरती मंगेश हरिहर टीमचे प्रमुख गोलंदाज. तर ऑन स्ट्राइक एंडला स्टार अथर्वकड एक मोठं भविष्य आज या टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये साधणारा आणि आपल्या कामासाठी आपल्या गावासाठी एक मोठी ओळख निर्माण करणारा, कामातून आपल्या खेळातून ओळख निर्माण केलेलं नाव अथर्वकड. अठ्ठेचाळीस चेंडू मध्ये 74चा पाठलाग मैदानावरती पुढे सुरू होणार आहे. मंगेश हरिहरला आपण पाहतो पुढे फेस करायचंय अथर्वकडला आणि अथर्वकडची बॅटिंग सुरू केली त्यानं. पहिल्याच बॉल वरती अथर्वकड कव्हर फोडतोय. 4 रन. टू व्हीलर बाईक घ्या. प्रेक्षकांना विनंती आहे त्या लाईट तुम्ही चालू बंद नका करू. प्रेक्षकांना विनंती आहे थोडंसं सहकार्य आपलं असू द्या. लाईट्स आपण ज्या ऑन करता त्या फक्त आपण इकडे आल्यानंतर त्या बंद ठेवत जा. 4 धावा धावपलकीवरती. पहिल्याच बॉल वरती अथर्वकडनं डावाची सुरुवात केली आणि चौकार ठोकला सुद्धा. हा बॉल यावेळेस अथर्वकड शांत पद्धतीने हा चेंडू समोर मात्र फक्त आपण पाहतो ढकलून देण्याचं काम. एक धाव तिथे येईल. एका सिंगल धावेच्या मदतीने आपण पाहतो धावपलक आपण पाल पुढे जाईल. बॉल यावेळेस विरुद्ध दिशेने हा फटका खेळण्याच्या प्रयत्नात होते. किरण खेडेकर के मैदानावरती लेग बायचा कॉल आपण पाहतो पुढे सांगण्यात आलेला आहे. तर किरण खेडेकर यांना जर आपल्या या मॅच मध्ये आपल्या वैयक्तिक 30 धावा जर पूर्ण केल्या तर किरण खेडेकर यांच्या त्या 30 धावांसाठी व्हीडी स्पोर्ट्स कडून पारितोषिक आहे. आपले स्पोर्ट्स स्पॉन्सर विशाल धारक आणि व्हीडी स्पोर्ट्स यांकडून 1000 रुपयांचं बक्षीस केक आहे जर तुम्ही 30 धावा या मॅच मध्ये पूर्ण करताय तर. प्रतापगड वॉरियर्स टीम तुम्ही टॉस साठी अजून नाही आहात. तुम्हाला लास्ट कॉल. तुम्हाला यानंतर कॉल येणार नाही. अथर्वचा अजून एक चौकार आहे. 10 धावा धावपलकीवरती 2 चौकार आपण पुढे बघितलेले. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 10 धावा आलेत. 10 धावा धावपलकीवरती त्यामध्ये 2 चौकाराचा समावेश आणि ते दोन्ही चौकार अथर्वकडनं खेळलेले आहेत. तोच खेळाडू. बॉल ज्यावेळेस विरुद्ध दिशेनं समोर जाण्याच्या प्रयत्नात गेले होते आणि तिकडे धाव येईल. तिकडे आमचा जो महिला कक्ष आम्ही ओपन केलेला आहे तिकडे त्या कक्षामध्ये बसण्याची जी परवानगी आहे ती फक्त आमच्या महिलांसाठीच आहे. तिकडे काही जे जेंट्स गेलेले आहेत तिकडे जे तुम्ही बसलेला जाऊन त्यांना विनंती करतो आम्ही की तुम्ही त्या कक्षातून बाहेर या, खाली उतरा. आयोजकांकडून आपल्याला सूचना येते जो आमचा महिला भगिनींचा कक्ष आहे फक्त खास त्यांच्यासाठीच आहे. तिकडे जेंट्सला अलाव नाहीये. तर तिकडे काही जे जेंट्स आमचे गेलेले त्यांना विनंती करतो आम्ही की तुम्ही मैदानात आपला जो दुसरा कक्ष आहे तिकडे बसा.
सामना मैदानावरती चेंज होणार आहे का हे बघायचंय. पहिला धक्का. क्रिकेट एक मोठा खेळ आहे आणि आज आपल्याला तो एकत्र आणतोय. आणि आज तुम्ही बघायला ज्या स्पर्धेमध्ये खरं तर खास या उत्सवासाठी महिलांसाठी सुद्धा खऱ्या अर्थानं या गावाची परंपरा पुढे आणत असताना या स्पर्धेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र महिलांसाठी आपण पाहतो महिला कक्ष उभारण्यात आलेला आहे. आणि त्यांच्यासाठी सुरक्षित कक्ष आहे, आरामदायक आपण पाहतो तो कक्ष आहे. आणि तिथे बसून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तिकडे कोणताही आपण पाहतो अर्थात जेंट्सला आपण पाहतो त्या कक्षामध्ये आपण अलाव केलेलं नाहीये. तर या गोष्टीची सुद्धा काळजी आपण सर्वांनी घ्या. 11 धावा धावपलकीवरती. अथर्व काड ये राइजिंग है, ये राइजिंग स्टार है, ये बंदा कड़क है. ये 4 रन के साथ ये मैच का फिर एक बार कारवा आगे बढ़ता हुआ. अमित साळुंके सर इथे आमच्या 15 धावा धावपलकीवरती आहेत. अथर्व आपण पाहतो समोर. आज महिला कक्ष खरं तर या स्पर्धेमध्ये उभा करणं हे महिला सन्मानाचं एक मोठं प्रतीक आहे. हे समानतेचं एक प्रतीक आहे. आणि असे उपक्रम अर्थात समाजात सकारात्मक बदल घडवतात आणि याचं श्रेय हे आयोजकांना जातं. 15 धावा धावपलकीवरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक 1.2 षटकांचा खेळ होता. तो पुढे येणार 1.3 वरती. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा. विजयाचं कॅल्क्युलेशन आम्ही पुढे मांडतो. टीम 39 चेंडू आणि बनवायच्या त्या 58 धावा. अथर्वच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी त्रिमूर्ती नर्सरीजचे मालक त्रिमूर्ती नर्सरी यांकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. 16 धावा 1.3 षटकांचा खेळ आपण पाहतो. 39 मध्ये 58 ची मॅच आहे. रिक्वायर्ड रेट 8.92 आहे. संतोष ऑन स्ट्राइक एंडला पुढे. बॉल कव्हर मध्ये परफेक्ट क्रिकेटिंग शॉट. टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक तिकडे दिसला होता आणि बॉल निघून गेलाय सरळ कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. यांकडून अथर्वकडे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2000 रुपये आहेत आणि लागोपाठ 3 चौकारांसाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे. 20 धावा धावपलकीवरती. 38 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 54 धावा. बॉल शतरक्षक डाउन द बॉल. सेकंड विकेट इज डाउन. धावा धावपलकीवरती. 2 धक्के समोर टीमला. सदोतीस चेंडू मध्ये अजूनही 54 धावांची मॅच आहे.
20 ऑन बोर्ड. 20 धावा धावपलकीवरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1.5चा खेळ. 8.7 रिक्वायर 100. 37 चेंडू 54 धावा. सचिन पडेकर ओल्ड इज गोल्ड. विचारांचा पाया भक्कम. पहिला बॉल अथर्वकडे एका साईडला उभा आहे आणि दुसऱ्या साईडला त्याची सोबत मात्र जास्त वेळ कोणी देऊ शकला नाही. 2 षटकं पॉवर प्लेची टाकून झालेले. 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकीवरती खेळ पुढे येईल. तर 36 चेंडू मध्ये 54ची मॅच आहे. रमेश शेठ बोधे यांकडून बक्षीस आहे. अथर्वच्या लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक आहे. 36 चेंडू मध्ये 54 धाव्यांची मॅच आहे. अजून अथर्वकड हाच महत्वाचा घटक आहे या मॅच मधला. एक महत्वाचा दुवा आहे कारण 2 खेळाडू एका साईडला लोगड रॉयल्सचे माघारी येऊन बसलेले आहेत. 20 ऑन बोर्ड. 20 धावा धावपलकीवरती. 36 चेंडूंचा खेळ आपण पाहतो मॅच मध्ये. 54चा खेळ. चेतन धनगर शिंदवणेला गाव रिप्रेझेंट करणारा शिंदवणे गावचा खेळाडू आहे जो बॉलिंग ट्रॅक वरती अथर्वकडच्या पुढे उभा राहील. घटना जी घडली ती मैदानावरती साधीसुधी मोठी अर्थात ती साधीसुधी बाब नव्हती. अथर्व कडचा झेल सुटणशील ही मोठी गंभीर बाब आहे जो एका साईडला संपू शकतो. एक 7 हँडेड मॅच संपू शकतो. अशा खेळाडूला तुम्ही जीवन दान देताय. बॉल यावेळेस थोडीशी ट्रिगर मुवमेंट करण्याच्या प्रयत्नात. 1 धाव. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावपलकीवरती आहेत. 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 35 चेंडू 53ची मॅच. चेतन बॉल यावेळेस मिड ऑफ क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक पुढे आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. कमी धावपलकीमध्ये टीम तुम्ही खेळताय. धावपलक सेव्ह करायचा आहे. दोन धावा धावपलकीवरती. 23 धावांचा खेळ. 34 चेंडू आणि बनवायच्या त्या 51 धावा. तेवीस वरती 2 धक्के. शांततापूर्व वातावरण आहे. शांत वातावरण आहे मॅच मध्ये. कुठेही गडबड गोंधळ अजून नाहीये. लाईट बंद करा. लाईट्स बंद करा. गाड्यांच्या टू व्हीलर बाईकच्या ज्या लाईट्स तुम्ही ऑन ठेवताय त्या बंद करा. 24 धावा धावपलकीवरती. 34 मध्ये 50. 34 चेंडू मध्ये 50 धावांची मॅच आहे. अथर्व एका साईडला आपण पाहतो. या खेळाडूने मात्र अजूनही खेळ चालू ठेवलाय. डाऊन द ग्राउंड बॅक टू द बॉल. एका धावेनं खेळ पुढे आणण्याचं काम केलं जात आहे. 25 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावपलक दाखवतोय. पंचवीस धावांचा आकडा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.3 षटकांचा खेळ. या मॅचला
पुढे घेऊन जात असताना आपण पाहतो मजा येईल. अल्बा बॅटनं आपण पाहतो तो चेंडू. चेतन धनगरनं या षटकामध्ये कमबॅक केलाय. चांगले षटक आपण पाहतो पुढे. कुठेही कोणताही मोठा फटका नाहीये. 26 ऑन बोर्ड. 6 धावा आपण पाहतो आतापर्यंत. पुन्हा एक निर्धाव चेंडू. 26 ऑन बोर्ड. 31 चेंडू आणि बनवायच्यात 48 धावा. अथर्वकडनं या चेंडूवरती वेगळं काही करण्याच्या प्रयत्नात ते गेले नाहीत. पाठीमागे बॅकअप आहे मात्र धाव घेण्याचा विचारही होत नाही. ड्रिंक्स ब्रेक होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 5 ओव्हर 30 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 47 धावा. तीस चेंडू मध्ये 47 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये काही सूचना पुन्हा पास आउट होतील. खेळ पुन्हा एकदा सुरू होणार आहे. अथर्वकड अजून खेळतोय संघासाठी. हा अजून मध्ये तो आत्मविश्वास वाढवणारा खेळ आहे. चौथ्या षटकासाठी आता आपण पुढे जाणार आहोत. चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं आहे की गोलंदाज आता इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने वापरणार आहात. आपली शेवटची मॅच 10:30 ला सुरू होणं अपेक्षित आहे. आयोजकांकडून सूचना आलेली आहे. आपण किती लेट होत. 27 धावा धावपलकीवरती. 27 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2. 30 मध्ये 47 ची मॅच आहे. अंपायर्सला विनंती केली जाते या पुढच्या मॅच साठी आपण पाहतो अंपायर्स जो फायनल कॉल करतील टाइम लिमिट जे सर लेस सेट करतील तेच अंतिम राहील आणि त्यांच्या पुढे कोणताही खेळाडू कोणताही अर्थात अग्रीमेंट करणार नाही. कुठेही कोणताही इथून पुढच्या मॅच साठी तुम्हाला कंपल्सरी टाइम दिलाच जाईल. आता या मॅच साठी सुद्धा टीम तुम्हाला सूचना आहे. अथर्वकड मुख्य पंचांनी आपण पाहतो सांगितलेला हा चेंडू स्वेअर आहे. ट्वेंटी ऑन बोर्ड. 28 धावा धावपलकीवरती. 30 मध्ये अजूनही बनवायच्या त्या 46. 30 चेंडू आणि 46 धावा. अथर्वकड मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून पुढे यायला आता या खेळाडूने सुरुवात केलेली आहे. तोच अथर्व. उडवला अथर्वकडनं बॉल. टाकलाय सीमा रेखा पार.
पुढे सरसवता चेंडू मिड विकेट मध्ये हा चेंडू आपण पाहतो पुढे. या चेंडूवरती धावा 2 आहेत. 36 पूर्ण झालेले आहेत आणि 36 धावा धावपलक्यावरती असताना तुम्ही बघाल मॅच 28 चेंडू मध्ये 38 चे 28 चेंडू मध्ये 38 धावांचा खेळ. सामना पुन्हा एकदा लोहगड रॉयल्स की पुढे पुढे आपण पाहतो अर्थात टीम पुरंदर फायटर्स. अथर्व चांगला चेंडू होता पृथ्वीराज कांबळेचा. लॉग ऑफ पुढे खेळलाय. लॉग ऑफला पुढे आपण पाहतो कव्हर करताना बघू हा चेंडू पुन्हा एकदा एक सिंगल धाव प्राप्त होईल. षटक क्रमांक 4 च्या दिशेने आपण जातोय. 27 चेंडूंची मॅच आहे आणि 27 चेंडू मध्ये 37. क्या होगी इस मैच की कहानी. जो बीत गया वो दौर अब लौट कर ना आएगा. इस दिल में सिवा तेरे और कोई ना आएगा. घर फूक दिया है हमने अब सिर्फ राख उठानी है. जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है. ये मैच की कहानी. ये कारवा आगे बढ़ता हुआ है. बीच मैदान पुरंदर के आगे है लोहगढ़ रॉयल्स. पृथ्वीराज पनाम सचिन बडेकर. बॉल यावेळेस सचिन बडेकर यांच्यासाठी धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. डॉट बॉल 26 चेंडू आणि बनवायच्या त्या 37 धावा. 26 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता खेळामध्ये. 37 ऑन बोर्ड. जेवढ्या बनवल्या तेवढ्याच बनवायचेत. 37 बनवलेत अजून 37 ची आवश्यकता आहे. बॉल अल्बा बॅटनं खेळलेत. स्क्वेअर लेग दूर आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. एक्केचाळीस धावांचा आकडा धावपलक्यावरती 25 मध्ये 33 ची मॅच. बॉल यावेळेस पुन्हा एकदा वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. चौथ्या षटकाचा खेळ या चेंडू बरोबरीत पुढे थांबणार आहे. एक धाव. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 42 धावांचा आकडा. 24 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या आता 32 धावा. 24 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. चोवीस चेंडू मध्ये 32 धावांचा खेळ अजून डावामध्ये येणं बाकी आहे. या आधीचं षटक अत्यंत खूप चांगलं हाताळणारा चेतन धनगरला पुन्हा बॉलिंग ट्रॅक वरती आणलेलं आहे आणि तो चेतन धनगर इकडे आपण बघाल पुढे 42 ऑन बोर्ड. 42 धावा धावपलकीवरती. चेतन धनगरनं पुन्हा आल्या बरोबरीत एक निर्धाव चेंडू टाकून घेतलेला आहे. 42 ऑन बोर्ड. 42 धावांचा आकडा धावपलकीवरती. चेतन धनगर या मॅच मध्ये आपल्या साईडला आपण पाहतो जेवढं आपल्याकडून करता येईल तेवढं आपण पाहतो पुढे करण्याचा प्रयत्न करतोय. सचिन बडेकर पुढे आलेत आणि बॉल मारलाय सीमारेषा पार.
22 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता मॅच मध्ये. 48 लॉस ऑफ 2. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 आहेत. 22 मध्ये 26 चा आता खेळ पुढे येऊन उभा राहिलाय. पुन्हा एकदा समोर आपण पाहतो. हो हो हो, यावेळेस विरुद्ध दिशेने जाण्याच्या प्रयत्नात चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडण्याचा प्लॅन फसलाय आणि क्लीन बोल्ड. मध्ये 21 चेंडूंचा खेळ मॅच अर्थात तो खेळ शिल्लक आहे या डावामध्ये. 21 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. अली अन्सारी मैदानावरती येतील. अली अन्सारीला आपण पाहतो पुढे. .48 लॉस ऑफ 3. जवळ आहे मॅच, क्लोज एन्काउंटर आहे. पंच जो कॉल देतील ना तो अंतिम राहील, हे लक्षात घ्या. इथून पुढे तुम्हाला वेळ वाचवण्याच्या सूचना आहेत. इथून पुढे प्रत्येक दिवसामध्ये तुमच्यासाठी टाइम हा सेटच केला जाईल. आपण आजही या मॅच साठी पुढे उशीर आहोत. अली अन्सारी पुढे गेलेत. पहिला चेंडू चेतन धनगरचा अली अन्सारी साठी निर्धाव आहे. 20 चेंडू आणि बनवायच्या त्या 26 धावा. 20 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. या गोलंदाजानं आपल्या टीमला माघारी आणण्याचं काम केलंय. धुरंधर राहिला या टीमचा. एक पुन्हा एकदा एक सदिक लाईन लेंथ वरती आपण पाहतो पुढे. अली अन्सारी 48 आहेत. बॉल यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बनवल्या त्या 48-18 मध्ये बनवायच्या 26. बॅटिंग पॉवर प्ले. अठरा चेंडू मध्ये 26 धावांची मॅच आहे. 18-26 चा खेळ. .48 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अथर्व कड जोपर्यंत मैदानावरती उभा आहे या मॅचचा आशेचं हे मोठं किरण आहे. 48 चा खेळ आपण पाहतो पुढे येऊन उभा राहिलाय. 8.67 चा रिक्वायरमेंट आहे. 18 मध्ये 26 ची मॅच. मंगेश हरिहर. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा बॅकवर्ड पॉइंटला आपण पाहतो ढकलण्याच्या प्रयत्नात. एक धाव टीम तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. एकेका धावेला सेव्ह करण्यासाठी तुम्ही आता खेळताय. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. 49 धावा धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 चेंडू 25 धावा. 17 चेंडू मध्ये विजयासाठी 25 धावांची आवश्यकता ही खेळामध्ये पुढे आहे. 17-25 चा डाव मैदानावरती पुढे. अखिलेश कांचन कॅप्टन्सी करतोय या टीमची. त्याच्याकडे कर्णधार पद देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज ही मॅच त्याला खेळायची त्याच्या माइंड गेमनं. 17 चेंडू मध्ये 25 धावांचा खेळ मैदानावरती पुढे शेष आहे. अली अन्सारी
नॉक देतील का? मिड विकेट यावेळेस मागे. एक धाव. एका धावे बरोबरीत लोहगड रॉयल्सचं अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावपलकीवरती. सोळा चेंडू मध्ये 24 धावेंची मॅच आहे. अथर्व कड. पुन्हा एकदा आपण पाहतो क्रिकेटचं सौंदर्य अथर्व कडच्या बॅट मधून. आणि अजून एक सनसनीत चौका. चोपन्न धावा धावपलकीवरती. 15 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 20. 15 चेंडू मध्ये 20 धावेंची आवश्यकता आता खेळामध्ये पुढे. 15-20 चा खेळ. 54 आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉल ज्यावेळेस थोडासा 1-2 पावले पुढे सरसावत पुन्हा एका मोठ्या फटक्याचा शोध अथर्वकडनं दाखवला होता. मात्र तिकडे मात्र आता त्या चेंडूवरती त्याला तिथे यश मंगेश अय्यरनं मिळू दिलं नाही. 14 चेंडू आणि बनवायच्या 20 धावा. बॅटिंग पॉवर प्ले आहे. बॅटिंग पॉवर प्लेच आपण पाहतो षटक आहे. 14 चेंडू मध्ये 20 धावांचं समीकरण पुढे. अथर्व. बॉल यावेळेस थोडासा खाली राहिलेला चेंडू होता. पुन्हा एकदा एका सिंगल धावेसाठी पुढे येथील खेळाडू. लेग बायचा कॉल पंचांकडून येतोय. 55चा आकडा धावपलक दाखवतोय आता. 13 चेंडू आणि बनवायच्या ते 19. 13 चेंडू मध्ये 19 धावा. पंचावन्नचा खेळ. 13 चेंडू 19. या षटकातला शेवटचा चेंडू. अली अन्सारी. पुन्हा एकदा आपण पाहाल हा चेंडू थोडासा डाऊन दी ग्राउंड समोर खेळण्याच्या प्रयत्नात गेलेत. एक धाव त्या चेंडूवरती. 6 ओव्हरचा खेळ संपला. 6 ओव्हरचा खेळ मैदानावरती टाकून झालेला आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय. 12 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्या त्या 18 धावा. 12 चेंडू 18 धावा. चला टीम स्पीडअप करा टीम. वेळ वाचवण्याचं काम करा. आयोजकांकडून सूचना आलेल्या आहेत. बारा चेंडू 18 धावा. 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता मॅच मध्ये आहे. बारा चेंडू मध्ये 18 धावांची मॅच आहे. गेम इज ऑन. बारा चेंडू 18चा खेळ. जो जीता वो सिकंदर. प्रीमियर लीग आहे. दोन्ही टीम कॅप्टननं पुन्हा एकदा सूचना दिलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 18चा खेळ. बॉलिंग मार्क वरती सागर गोडसे. सागर गोडसेला बॉलिंग मार्क वरती पुढे आणण्याचं काम. अली अन्सारीनं पहिला बॉल मारलाय. गिरीश पवार तिकडे भिंतीसारखा आडवा उभा आहे.
एक आली. अथर्वकड 11-17ची मॅच आहे. 19 चेंडूमध्ये 33 धावांवरती नॉट आउट आहे अथर्वकड. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो. सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात, तो आज दोघांकडे सुद्धा. सागर गोडसे बरोबर आहेत अथर्वकड. 11 चेंडू आणि बनवायच्या त्या 17 धावा. अथर्वकडच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस त्रिमूर्ती नर्सरीज रमेश शेठ बोधे यांकडून 501 रुपये प्रत्येक षटकारासाठी. आता 1000चं बक्षीस आहे पुढे. गणेश कांचन यांनी सुद्धा 501 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. 11 वाजता आपला खेळ आता इथे पुढे. मॅच खरं तर आपलं शेड्यूल आज 12ला थांबणं अपेक्षित आहे. मात्र यानंतर अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. 11 चेंडू या मॅच मधले शिल्लक आहेत. अथर्वकड जज केलाय, ओळखलाय आणि सरळ पाठवलाय आउट ऑफ द पार्क. रिव्ह्यू आलेला आहे. जो आपली स्क्रीन लावलेली आहे त्या स्क्रीनच्या समोर जे रेड कलरचा टी शर्ट किंवा शर्ट घालून जे काही प्रेक्षक आमच्या तिकडे उभे आहेत समोर ना, अथर्व समोर साइड स्क्रीनच्या तिकडे ना, ते हाताची घडी थांबलेले घालून रेड कलरचा टी शर्ट काळ्या पडद्याच्या दोघांच्या मध्ये. तुम्ही इकडे थांबा. तो काळे पडदे हे फलंदाजांसाठी असतात. 10 चेंडू आणि किती बनवायचे राहतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन पेंडिंग. वाईट बॉल. 10 चेंडू 10 चेंडू मध्ये 10 धावेंची आवश्यकता आहे. 10 चेंडू 10 धावेंची गरज मॅच मध्ये. अथर्वकडनं हा सामना भरपूर लांबून ओढत आणण्याचं काम केलंय. 10 चेंडू 10चं समीकरण. हो यावेळेस सागर गोडसेनं क्लीन बॉल केलाय. अथर्वकड माघारी. नऊ चेंडू 10चा खेळ. कंपल्सरी चेस. तर न्यू बॅटर मैदानावरती प्रज्वल कड. तर प्रज्वल कडच्या सुद्धा प्रत्येक षटकारासाठी त्रिमूर्ती नर्सरीचे ओनर रमेश शेठ बोधेंकडून 501 रुपयांचं बक्षीस आहे. 9 चेंडू 10. जवळ आलेला सामना आहे. चला टीम स्पीडअप करा टीम. इथून तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा वेळ आपल्याकडे कमी राहिलाय. 9 चेंडू 10. हा बॉल यावेळेस थोडंसं गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू होता. पहिला बॉल प्रज्वल कडनं एका धावे बरोबरीत आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करत पुढे आला. 8 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा. 8 चेंडू मध्ये 9 धावेंची आवश्यकता मॅच मध्ये. अली अन्सारी याच खेळाडूला आता इथे पुढे मॅच मधला फिनिशिंग टच देण्याची आवश्यकता आहे. आणि तो अली अन्सारी मारलाय बॉल खूप लांब षटकार.
तर आता 7 मध्ये बनवायच्या त्या 3. 7 चेंडू 3 ची मॅच. फुल टॉस बॉल डाऊन दी ग्राउंड. आपण पाहतो हा फटका चेतन धनगरला पुढे बघतो आम्ही. हो दुसऱ्या धाव्यासाठी प्रज्वलकर का धावला. अली अन्सारी मात्र जाग्यावरतीच आहे. या धावबाद बरोबरीत डागआउट मधून आवाज यायला सुरुवात झालेली आहे. फायटर्स होप इज गुड. सहा चेंडू आणि बनवायच्या राहिल्या त्या 2. 6 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 2 धावा. 6 चेंडू मध्ये 2 धावांचा खेळ मैदानावरती पुढे उभा राहिलेला आहे. शेवटचे 6 चेंडू मॅच मध्ये त्रिमूर्ती नर्सरी यांकडून अली अन्सारी सुद्धा जो षटकार चौकारासाठी 501 रुपयांचं बक्षीस आहे. 6 चेंडू मध्ये 2 धावा दूर आहे टीम. 6 चेंडू 2. हा बॉल विरुद्ध दिशेनं पुण्या फटका खेळण्याच्या प्रयत्नात. पहिला बॉल मिस आहे. 5 चेंडू आणि बनवायच्या त्या 2 धावा. 5 चेंडू 2 धावांचा खेळ आतमध्ये येऊन पुढे उभा राहिलेला आहे. 5 चेंडूचा 2 धावांचा खेळ आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा रूल आहे. मोनू बडेकर पुढे हा बॉल थांबवण्यासाठीचा प्रयत्न करताना दिसले. 1 आली म्हणजे स्कोर इज लेवल. आता मात्र बनवायची राहिली 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव. 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. गणेश कामठे तो खेळ संपेल का. फटाके लांब लावा. इकडे नका लावू फटाके. इकडे सगळा लाईव्हचा सेटअप आहे. फटाके तिकडे घ्या. लाईव्हचा सर्व सेटअप इकडे आहे. संदीप लोखंडेंकडून 5,000 रुपयांचं बक्षीस आहे या गोलंदाजासाठी. हो मिसफील्ड आणि पुन्हा मिसफील्ड. डबल मिसफील्ड आणि हा सामना जिंकला.